नमस्कार मित्रांनो, द स्पर्धा मंच या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण इतिहासमध्ये कालपासून बघतोय की अश्मयुग बघितलं. आपण अश्मयुगामध्ये आपण 3 कालखंड पाहिले. सगळ्यात पहिले पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. या 3 कालखंडाच्या नंतरचा पार्ट म्हणजे नंतरचा धा म्हणजे ताम्रपाषाण युग. ताम्रपाषाण युग म्हणजे काय? तांबे आणि पाषाण या दोनचा कालखंड. म्हणजेच मानवानं सुरुवातीला कोणत्या धातूचा उपयोग केला तर त्यामध्ये लक्षात ठेवा ताम्र म्हणजे तांब्याचा उपयोग केला. एक मानवी जीवनामधला सर्वात पहिला धातू जर माणसानं कोणता वापरला असेल तर तो म्हणजे तांबा. तर या कालखंडात तांब्याचा आणि पाषाणाचा म्हणजेच दगडाचा या दोन गोष्टीचा वापर झाल्यामुळे ताम्रपाषाण युग या काळाचं नाव पडलं. तर ताम्रपाषाण युग नाव म्हणजे तांबे आणि पाषाण या दोन्हीचा संघ किंवा दोन्ही धातूचा उपयोग करून माणसाची जीवनाची विविध स्वतः जीवन सोयीस्कर केलं. तर बघा हे बघायचं. तर ताम्रपाषाण युगामध्ये काय हे महत्वपूर्ण परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला ताम्रपाषाणमध्ये काय काय परीक्षेसाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर सर्वात अगोदर की लक्षात ठेवा की आपण पाहिलं की मनुष्य हा पशुपालक झाला होता, शेती स्वतः शोध लागला होता. त्यानंतर तर हे माणूस कोणत्या प्राणी पाळत होता सुरुवातीच्या काळात? तर सुरुवातीला गाय हा प्राणी सुरुवातीला पाळला. त्यानंतर शेळी, म्हैस हे पाहण्यासाठी मिळतात की हे प्राणी ताम्रपाषाण युगीन कालखंडात आढळतात. यानंतर शेतीमध्ये मनुष्य प्रामुख्याने कोणती पिकं घेत होता? तर बघा प्रामुख्याने मनुष्य गहू, तांदूळ, बाजरी, मसूर ही पिके घ्यायचा. या पिकातून स्वतःचा उदरनिर्वाह करायचा. यानंतर बघा की त्याच्या घराची संरचना कशा प्रकारची होती? तर घरे ही गोल होती. घुमटकार शैलीतील घरे पाहायला मिळते. आपल्याला नेवासा वगैरे या संस्कृतीमध्ये ती घरे तशी मिळतात. त्यानंतर बघा अजून एक परीक्षेच्या दृष्टीने की मानवाला त्या काळात घोडा माहित होता का? तर ताम्रपाषाण युगामध्ये माणसाला घोडा माहित नव्हता. हे प्रामुख्याने लक्षात ठेवा की घोडा हा ताम्रपाषाण युगीन संस्कृतीमध्ये माहिती नव्हता. त्यानंतर बघा माणसाला कपडे बनवण्याची कला अवगत होती. म्हणजेच माणूस कपडे घालत होता किंवा कपडे बनवत होता. त्यानंतर त्या काळात हा उपासक होता. तर स्त्री देवतेची उपासना करत असायचा. त्यानंतर धातूचा वापर करणारा ताम्रपाषाण युगातील संस्कृती भारतातील पहिली सभ्यता आहे किंवा पहिली संस्कृती आहे की धातूचा वापर सुरुवातीलाच कोणत्या वापर केला तर धातूचा वापर करणारी ही ताम्रपाषाण युगीन संस्कृती ही पहिली आहे. भारतातील पहिली संस्कृती आहे ज्यामध्ये माणसानं कोणत्या तरी धातूचा वापर केला आणि तो धातू म्हणजे तांबे. ओके, या ठिकाणी बघा हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा ताम्रपाषाणमध्ये काय केलं माणसानं तर त्या ठिकाणी माणसाने म्हणजे याचे स्थळ कुठे आढळतात तर प्रामुख्याने संपूर्ण भारतात तुटक तुटक प्रमाणात स्थळ आढळतात. तरी पण मुख्यतः जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये बघा नेवासा, त्यानंतर दायमाबाद, चांदोली, इमानगाव, नाशिक, नगर इथे ही माणसाची स्थळे पाहायला मिळतात की इथं ताम्रपाषाण युगीन स्थळे पाहायला मिळतात. त्यानंतर बघा एमपी मध्य प्रदेशमध्ये कायथा आणि मावळा या दोन ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर राजस्थानमध्ये आहाड या ठिकाणी ही आहाड संस्कृती नावानं सुद्धा ती एक संस्कृती मिळते. तर हे सगळे स्थळ पाहायला मिळतात. तर बघा ताम्रपाषाण युगीनमध्ये काय मुख्यतः पाहायला मिळतंय तर ताम्रपाषाण युगीन म्हणजे तांब्याचा वापर करणारी. नंबर 1 इथं कन्सेप्ट क्लिअर. त्यानंतर बघा ताम्रपाषाण युगीत माणसानं प्राणी कोणते पाळायचा? गाय, शेळी, म्हैस हे माहित. त्यानंतर पिकं कोणते? गहू, तांदूळ, बाजरी, मसूर. घरं कशी होती तर गोल होती. त्यानंतर घोडा हा माहिती नव्हता मुख्यतः. त्यानंतर कापड बनवण्याची कला माणसाला अवगत झालेली होती. हे झाले पॉईंट. स्त्री देवताची उपासना होती आणि हा पहिली सभ्यता होती की ज्यामध्ये धातूचा उपयोग केला. ते कोणत्या तर तांब्याचा. आणि याचे स्थळे कुठं पाहायला मिळतात तर मुख्यतः तुटक तुटक संपूर्ण भारतात पाहायला मिळतात. तर महाराष्ट्रात कुठे मिळतात तर नेवासा, दायमाबाद, चांदोली, इमानगाव, नाशिक आणि नगर. ओके. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये कुठं तर कायथा आणि मावळ आणि राजस्थानमध्ये कुठं तर आहाड या ठिकाणी ही स्थळे पाहायला मिळतात. यावर परीक्षेला अनुरूप असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण महत्वपूर्ण गोष्टी घेतलेल्या आहेत. त्या गोष्टीच्या नुसार आपण ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचा अभ्यास करून त्यावर आलेले प्रश्न सोडवू शकतो. धन्यवाद.